नमस्कार, मी संदीप डोंगरे. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद आपण साधत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. आज आपल्या सोबत आहेत विजुक्ता या संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सहसचिव अनिल काळे सर. सर, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. आपण विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन या संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सहसचिव आहात. या संघटनेशी आपण कसे जुळलात? महाराष्ट्राला शिक्षणाची पवित्र भूमी असे म्हणतात, महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हणतात आणि या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत शिक्षण क्षेत्रात कार्य करायला मला मिळते, ही माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. सन 2001मध्ये ज्युनियर कॉलेजला उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली. ज्यावेळी नेमणूक झाली त्यावेळी शिक्षण क्षेत्रापुढे अनेक प्रकारच्या समस्या उभ्या होत्या. जे नवोदित लोक शिक्षण क्षेत्रामध्ये नेमणूक झालेली आहे त्या लोकांच्या पुढे तर अनेक समस्या होत्या. उदाहरणार्थ 2001मध्ये शासनाचा ज्युनियर कॉलेजमध्ये काम करत असताना 2 विषयामध्ये पदव्युत्तर पदवी पाहिजे असा GR आला आणि त्या GRच्या अनुषंगाने आमच्यासारख्या नवोदितांच्या नोकरी पूर्ण न होता आम्हाला 2 विषयामध्ये PG करणे अनिवार्य ठरले. आणि त्याच वेळी विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन ही संघटना अधिक 2 स्तरावर उत्तम प्रकारे कार्य करत होती आणि तेव्हापासून माझा या संघटनेशी संबंध आला. ज्यावेळी मी उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून आमच्या महाविद्यालयामध्ये जॉईन झालो त्याच वेळेसपासून म्हणजे माझ्या नेमणुकीच्या पहिल्या दिवसापासूनच मी या संघटनेशी जुळला गेलो आणि संघटनेमध्ये राहून शिक्षण क्षेत्रासाठी, विद्यार्थ्यासाठी आणि नवोदित लागणाऱ्या सर्वसामान्य शिक्षकासाठी काम करण्यासाठी मी या संघटनेमध्ये जुळलेलो आहे. सर, या संघटनेमध्ये आपण बऱ्याच वर्षाचे आहात. चळवळीतील सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय कार्यकारिणीपर्यंतचा आपला प्रवास कसा झाला, मग काय सांगाल? मी 2001मध्ये उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून जॉईन झाल्यानंतर उच्च माध्यमिक स्तरावर अनेक प्रकारच्या समस्या होत्या आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या समस्या सोडवणारी महाराष्ट्रातील एकमेव लढाऊ बाण्याची संघटना होती. ती संघटना म्हणजे विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन, यालाच विजुक्ता असे म्हणतात. या संघटनेची स्थापना प्राध्यापक अरुणभाऊ चौधरी आणि प्राध्यापक सुरेंद्रजी तिवारी यांच्या रूपाने झाली आणि हीच संघटना आमच्यापर्यंत मोठी करण्याचं काम प्राध्यापक डॉक्टर अविनाशजी बोर्डे सर असतील, प्राध्यापक रमेशजी खाडे सर असतील, प्राध्यापक अशोकजी गव्हाणकर सर असतील, यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींनी संघटना मोठी करण्याचा प्रयत्न केला आणि संघटनेमध्ये असणाऱ्या सर्वसामान्य शिक्षकांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर ही संघटना आणि या संघटनेला मी लढाऊ बाण्याची संघटना असं म्हणतोय. संघटनेनं अधिक 2 स्तरावरील उच्च माध्यमिक शिक्षकांना ज्या काही गोष्टी मिळवून दिलेल्या आहेत त्या इतर संघटनेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मी जेव्हा या संघटनेमध्ये आलो तेव्हा प्रथमतः मी ज्या तालुक्यामध्ये मी काम करतो त्या तालुक्याचा सचिव म्हणून मी 3 वर्ष प्रामाणिकपणे काम केले. त्यानंतर याच तालुक्याचा तालुकाध्यक्ष म्हणून 3 वर्ष काम केले. त्यानंतर मला जिल्हा कार्यकारिणीमध्ये सहसचिव म्हणून 3 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा जिल्हा कार्यकारिणीमध्ये 3 वर्ष सहसचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि पुढच्या वर्षी म्हणजे मला जिल्हा कार्यकारिणीमध्ये जवळपास 7 वर्षे वाशिम जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि कुठेतरी या जिल्ह्यामध्ये आणि संघटनेसाठी मी केलेल्या कामाचं, प्रामाणिक कामाचं एक बक्षीस म्हणून आज मला विजुक्ताच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये सहसचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि ती माझ्या वरिष्ठांनी दिली आणि या वरिष्ठांनी दिलेल्या संधीचं एक प्रामाणिकपणे मी एक असे सांगू इच्छितो की ज्या व्यक्तीला खरंच संघटनेमध्ये प्रामाणिकपणे काम करायची इच्छा असेल, सर्वसामान्य शिक्षकासाठी काम करण्याची इच्छा असेल आणि सर्वसामान्य शिक्षकांच्या समस्या सोडवण्याची इच्छा असेल, त्याच व्यक्तीनं संघटनेमध्ये आलं पाहिजे. आणि याच ध्येयानं प्रेरित होऊन मी आज विजुक्ताचा केंद्रीय कार्यकारिणी सहसचिव म्हणून एक प्रामाणिकपणे काम करत आहे. संघटनेत आपण आलात, या संघटनेच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वामध्ये आजपर्यंत कोणकोणते आंदोलन करण्यात आलेले आहेत सर? मग आता मी वाशिम जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनेमध्ये अनेक प्रकारची कामे आम्ही केलेली आहेत. संघटनेचं
एक साखळी असते की जेव्हा आपण शासन दरबारी किंवा शासनाच्या विरुद्ध आंदोलन पुकारतो, त्या आंदोलनाची सुरुवात ही प्रथमतः तालुका पातळीवरून होते. आपण तालुका पातळीवर तहसीलदारांना प्रथमतः निवेदन देतो. त्यानंतर एक जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देतो. त्यानंतर विभागीय स्तरावर डेप्युटी डायरेक्टर म्हणजे शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देतो. आणि शेवटचं जे संघटनेचं मोठं आंदोलन असते, हे मोठं आंदोलन म्हणजे राज्यस्तरावरील आंदोलन असते. नुकतंच आता आपल्या विदर्भामध्ये राज्य विधिमंडळाचं अधिवेशन संपन्न होत आहे आणि या अधिवेशनामध्ये आता आम्हाला 13 तारखेला विधान भवनावर आम्ही विजुक्ताच्या वतीनं आक्रोश धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. या धरणे आंदोलनामध्ये आम्ही विजुक्ताची मागणी प्रामाणिकपणे मांडणार आहोत. आता जिल्हा स्तरावर काम करत असताना जिल्ह्यातील लोकांच्या अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या समस्या असतात. काही लोकांचे वरिष्ठ श्रेणीचे बिले असतील, निवड श्रेणीचे बिलं असतील, काही लोकांचे GPFचे प्रस्ताव असतील, काही लोकांचे वैद्यकीय बिले असतील किंवा हा वेतनाचा प्रश्न असतो. या समस्या एक प्रामाणिकपणे सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आणि शिक्षकांचा जो जीवाभावाचा प्रश्न असतो, हा प्रश्न म्हणजे त्यांच्या वेतनाचा प्रश्न असतो. अनेक जिल्ह्यामध्ये शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत, पण वाशिम जिल्ह्यामध्ये मात्र शिक्षकांचे पगार वेळेवर 1 तारखेला किंवा 1 ते 5 तारखेपर्यंत कशा प्रकारे करता येतील याचा मी निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या शिक्षकांच्या छोट्या मोठ्या समस्या आहेत, त्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. मग आम्ही एक शिक्षकांच्या समस्या सोडत असताना जेव्हा आपण बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकतो, ती बहिष्कारांची प्रक्रिया अतिशय किचकट असते, संयमीपणे आणि शांतपणे हाताळावी लागत असते. तेव्हा आमच्यात बांधवाकडून एखादी चुकी होणार नाही आणि आंदोलनाला कुठे गालबोट लागणार नाही याचाही प्रामाणिकपणे प्रयत्न करावा लागतो. आणि बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकल्यामुळे शासनावर कुठेतरी दबाव येतो आणि त्या शासनावर आलेल्या दबावामुळे उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या समस्या सुटण्याचा प्रयत्न होतो. म्हणून मी माझ्या कार्यकालामध्ये सर्वसामान्य शिक्षकाला आणि उच्च माध्यमिक शिक्षकाला न्याय देण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. खूप छान सर. सर, सध्या शिक्षण क्षेत्रात कोणत्या समस्या आहेत आणि याचे निराकरण कसे होईल, काय वाटतं आपल्याला? सर, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर आज शिक्षण क्षेत्र हे अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. शिक्षण क्षेत्रातील आणि शिक्षकांची सगळ्यात मोठी जर समस्या असेल तर ती शिक्षकांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. पेन्शन हा प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. पेन्शन हा घटनात्मक अधिकार आहे, परंतु 2005 नंतर राज्य सरकारनं पेन्शन बंद केलं. 2004 केंद्र सरकारनं पेन्शन बंद केलं होतं. आणि आता जर 2005 नंतर लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नसेल तर तो त्या कर्मचाऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न बनलेला आहे. धन्यवाद सर, आपण नवराष्ट्राशी जोडलात, आपले खूप खूप आभार. तर मित्रहो, आपल्यासोबत होते विजुक्ता या संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सहसचिव अनिल काळे सर, ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली. यापुढे देखील विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र नववार्ता. मी संदीप डोंगरे, वाशिम.